नमस्कार मंडळी, नारकर ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो। 30 डेज ऑफ चॅलेंजमधला आजचा दिवस आहे आपला 18वा आणि आज आपण जाणार आहोत पार्ले स्पोर्ट्स महिला गोविंदा पथक या गोविंदा पथकाला भेट द्यायला आणि त्यांच्याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा एक छोटासा प्रयत्न असणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला थोडा झालेला आहे लेट, तर बघूया आता आपल्याला त्यांची स्टार्टिंगपासून व्हिडिओ काढायला भेटते आहे की नाही ते। चला तर मग आता आपण जाऊया डायरेक्ट त्यांच्या मैदानामध्ये। फायनली मी इकडे आलेलो तर आहे, खूपच धावत आलो आणि प्रॅक्टिस आपल्याला थोडी चालू झालेली प्रॅक्टिस आपल्याला एकदम स्टार्टिंगपासून कवर घेता आलं नाही, त्यासाठी मी तुमची माफी मागतो। आणि आता आपण जे काही कवर करता येईल ते कवर करूया आणि या मंडळाचे जे काही प्रशिक्षक आणि मार्गदर्शक आहेत त्यांच्यासोबत बोलण्याचा संवाद साधूया। चला तर मग आता आपण जाऊया डायरेक्ट मंडळाशी भेटूया, गोविंदा पथकाशी भेटूया। हे बघा इकडे प्रॅक्टिस तर चालू झालेलीच आहे आणि आता बघूया किती थर लावणार आहेत ते। थर लावायला आता सुरुवात होणारच आहे, तर बघूया किती थर लावतील ते। वाकडी घ्या, सरळ रेषेत राहा, तू पण नीमध्ये आणि थोडं गॅप सरळ राहा, वाकडा नका होऊ असे सरळ। गणपती बाप्पा बोल बजरंग जागेवाले की थोडी ताट इकडे 2 थर लावून थोडे थर सेट केले जात आहेत। ओके आणि तिसरा थर सुद्धा चढलेला आहे। अरे उठना ये उठना, आवाज नाही आता, शांत घ्या। थर सुद्धा चढलेला आहे इकडे। चल गुलगुले दुकान घेऊन सरळ मागे जाऊ नको, परफेक्ट उभी आहे। चल चल सरळ चौथा थर सुद्धा चढलेला आहे आणि हा 5 थरांचा प्रयत्न असणार आहे। परफेक्ट लागला, चल स्वरा फिक दुकान कंट्रोल कर। इम्रान शुभांगीला दाबून धर, व्हेरी गुड। आणि चौथा थर उभा राहिलेला आहे आणि 5वा थर सुद्धा उभा राहिलेला आहे इकडे। 5 थरांची सलामी दिलेली आहे उत्कृष्ट अशी। 5 थरांची सलामी दिलेली आहे योग्य पद्धतीने आणि थर आता उतरवले सुद्धा आहेत 5 थर लावून। एकदा थर लावायला सुरुवात करणारच आहेत, हा दुसरा प्रयत्न असणार आहे आजच्या दिवसातला। तर आता बघूया या प्रयत्नामध्ये किती थर लावणार आहेत ते। हे आवाज नाही या, गौरी राणी बसली का? आणि गौरी काय चाललं का? गीताताई सुद्धा आलेली आहे, तर आता प्रॅक्टिसला त्यांना असं वाटतं की नाही इथे सगळी सांगतोगिरी चालली। मला शिस्त ही दिसतच नाही। नवीन मुली ज्या आहेत त्यांना वाटतं अजून नियम आणि प्रोटोकॉल माहिती नाही आहे। जेव्हा ग्राउंडमध्ये आम्ही आली तर विषय तुमचा संपला। ओके, मला तुमची एक मीटिंग घ्यायची आहे, इकडे उभ्या राहिल्याला काय सगळ्यांनी माझ्या VIP ने समोर या। एक तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट यांचं नाव आहे, मुख्य प्रशिक्षक आहेत पार्ले महिला गोविंदा पथकाचा। आता त्या थोड्या मीटिंग घेत आहेत।
एक गोष्ट लक्षात ठेवा मी काय म्हणते, सगळ्यांनी एकदम कट टू कट या समोर असलेल्या सगळ्या मुली तटात येत नाही येत तरी सुटते म्हणजे आहे काय. सो काय लक्षात ठेवा, प्रॅक्टिसला पहिल्या दिवशीपासून असलेली मुलगी, 10व्या दिवशी आलेली मुलगी, 20व्या दिवशी आलेली मुलगी आणि नंतर येणारी मुलगी, इंटेन्शन काय आहे सगळ्यांचं, काय आहे, कसे लागले पाहिजे, हा प्रॅक्टिसने लागले पाहिजे आणि पडले नाही पाहिजे. मग त्यासाठी काय करायला लागणार, जो 100% देणार त्यालाच चढवलं पाहिजे की नाही. आता 100% कोण देणार हे कसं कळणार, पटकन उत्तर दे, पटकन उत्तर दे. 100% अच्छा, रेग्युलर देणार तो 100% देणार. ओके, तुझं काय मत आहे, तुझं काय मत आहे. दॅट्स अ पॉईंट, तुझा पण पॉईंट. जो रेग्युलर येणार तो 100% देणार असं नाही. ज्याला इथून वाटतंय की मी इथे कॉन्ट्रीब्यूट करते टाईमचा वेळेचा, तो चढताना सिरियसली चढणार. ज्याला वाटतंय की थर व्यवस्थित लागले पाहिजे तो 100% देतो. तर प्रॅक्टिस मग तो 20 दिवस प्रॅक्टिस करतोय, 40 दिवस करतोय, 60 दिवस करतोय की 10 दिवस, नो मॅटर. काय आता लावणार, बोलायचं नाही तर बोलायचं नाही तर करायचंय आपल्याला. कारण किती वर्ष आपण थांबायचंय, किती वर्ष आपण थांबून राहणार आहे. हा, आणि काय होतंय हे फक्त आणि फक्त न येणाऱ्या मुलींमुळे प्रॉब्लेम होतो. कारण काय आहे, नवीन मुली आहे, सगळ्या वेट मॅनेजमेंट झालेलं आहे, टेक्निक झालेली आहे, सगळ्या गोष्टीने सर्व झालेलं आहे. फक्त आणि फक्त आता युनिटी आणि डोक्यामध्ये फिट करायचं आहे. तर मला लावायचं, मला जो त्रास होईल तो मला त्रास सहन करायचा आहे. काय त्रास होणार आहे, खांद्यावरती आलेला पायाचं फक्त वजन घ्यायचं आहे मला आणि माझ्या डोक्यामध्ये फिट करायचं आहे. हे वजन मी जर घेतलं तर मला यश मिळणार आहे. काय मला सांगा, आपण दिवसभरामध्ये आपली जे दिनक्रम असतो त्या दिनक्रमामध्ये पण आपल्याला आवडतं सकाळी 5 वाजता उठायला की 6 वाजता उठायला नाही आवडत, पण आपण का उठतो, कारण मला माहिती आहे की मी आता उठली तर माझं दिवसभराचं मी काम होणार तरच मला पगार मिळेल. सेम टू सेम, सेम टू सेम. आता नो एक्सक्यूज. स्कूलच्या मुलींना पण सांगते, आजारी पडायला तुम्हाला अधिकार नाही आता पुढचे येणारा महिनाभर. नो आजाराला सांगायचं आम्हाला वेळ नाही आहे तुझ्यासाठी, म्हणजे तुम्हाला बाहेरचं गाणं बंद करायचं. नो. त्याच्यानंतर तुम्हाला आता जेवढ्या मैत्रिणी आहेत ना त्यांना सांगा धरायला तरी या, चढायला येऊ नका. चढायला आमच्याकडे सगळं सेटअप झालेलं, आता फक्त आणि फक्त आम्हाला सपोर्टला या. जेव्हा आम्ही वरती चढणार तर आम्हाला तिथून खालती आहे ना जमीन नाही दिसली पाहिजे, म्हणून माझ्यासाठी, तू माझी मैत्रीण आहे तर तू माझ्यासाठी ये. जेव्हा मी वरती चढणार आहे मला धरायला ये, मी चढते आणि तू धर, एवढ्यासाठी ये, तर तू माझी मैत्रीण. कारण क्राऊड पाहिजे, जिद्द पाहिजे आणि सर्व गोष्ट पाहिजे. कळलं. आता पण थर जेव्हा लागणार तर डोक्यामध्ये फिट, नो गप्पा छप्पा काही नाही, वेस्ट ऑफ टाइम चालणार नाही. ओके. आणि आजपासून ज्याला ज्याला काही प्रॉब्लेम्स असेल त्यांचा रस्ता तो बघा, नो एंट्री. कुठलं आपण 4-5 बाहेरच ठेवू. ओके. प्लीज रिक्वेस्ट आहे, हा पार्ले स्पोर्ट्स क्लबचा माझा एकटीचा नाही आहे, हे पार्ले स्पोर्ट्स क्लब कुटुंब आहे आणि कुटुंब प्रमुख फक्त कुटुंबाचा प्रमुख असतो. पण कुटुंबामध्ये सर्वजण जर असतात तरच ते कुटुंब पूर्ण होतं. आणि या कुटुंबाला जर आपल्याला एका चांगल्या नावारूपाला आणायचं असेल तर त्या प्रत्येक सदस्याचं जबाबदारी आहे की आपण आपलं कर्तृत्व सिद्ध करायला पाहिजे. आणि प्रत्येकाने आपलं कर्तृत्व सिद्ध केला तरच त्या कुटुंबाच्या नावाला रूप येतं, म्हणजे नावारूपाला ते कुटुंब येतं. आज पार्ले स्पोर्ट्स क्लब एक परिवार आहे आणि या परिवाराच्या नावाला जर नावारूपाला आणायचं असेल तर ही माझी जबाबदारी आहे, तेवढीच तुमची सगळ्यांची जबाबदारी. आणि आपण सर्वांनी मिळून ही जबाबदारी पार पाडणार. करणार की नाही पार. गणपती बाप्पा बोल, बजरंग वाले की जय, साईनाथ महाराज की जय, महालक्ष्मी माते की जय, मुंबादेवी माते की जय, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मंदिर मामा की जय, पार्ले स्पोर्ट्स क्लबचा विजय असो. चला ओके, चला विनोद झगडे कवर. साचा रिंग में तू रहा.
तू राहिली की आवाज बंद होतो यांचा. ताईंनी आणि सुद्धा आजपासून आहे ना, उत्तम असं सर्वांना मोटिवेशन दिलेलं आहे, मोटिवेशन स्पीच दिलेलं आहे. आता बघूया किती थर लावण्यामध्ये यश भेटतंय ते ह्या प्रयत्नामध्ये. आता थर लावायला सुरुवात होणारच आहे. हां. आणि आता इकडे स्वतः प्रशिक्षक आणि गोविंदाचे जे पार्ले महिला गोविंदा पथकाचे प्रशिक्षक आहेत ते स्वतः आता थरामध्ये उभे राहिलेले आहेत. असं खूप कमी वेळा बघायला भेटतं. ताई स्वतः उभी राहिलेली आहे थरामध्ये. आता बघूया किती थरांचा हा प्रयत्न असणार आहे तो. आणि सरांनी सुद्धा शिट्टी मारलेली आहे. बघू शकता दुसरा थर सुद्धा यशस्वीरित्या चढलेला आहे. मला पहिले 4 उभे राहून थांब जरा. ओके बाय. ए तुझ्या आजीला समोर पकड. शिपाला किती सरळ रेषेत राहा. आणि तिसरा थर सुद्धा चढलेलाच आहे यशस्वीरित्या. बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थितपणे. कोमल तिकडे पण सिंगलला हा ताट राहा. मागून नको थरात जाऊ नको. चाल. आणि चौथा थर सुद्धा चढलेला आहे यशस्वीरित्या. बरोबर आहे. चाल. हात वरती रे सगळ्यांचे. 1 2 3 4 5 6 7. आणि ह्या टायमिंगला सुद्धा 5 थरांची सलामी दिलेली आहे यशस्वीरित्या. 12 13 14 15 16. इथे बेटा मस्त मस्त कोमल. आणि 15पर्यंत काउंटिंग करून थर आता यशस्वीरित्या उतरवणार सुद्धा आहेत. व्हेरी गुड. चल कोमल एक काय मागे टाका. आणि थर उतरवले सुद्धा आहेत यशस्वीरित्या 5 थर लावून. नमस्कार मंडळी, आत्ता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला गोविंदा पथकाचे प्रशिक्षक गीताताई झगडे. आता ते आपल्याला या गोविंदा पथकाची माहिती सांगणार आहेत. तर ताई तू सांगू शकतेस. नमस्कार, मी गीता झगडे, पार्ले स्पोर्ट्स क्लब गोविंदा पथकाचे खेळाडू. सर्वप्रथम धन्यवाद शुभम नारकर आपले की आपण वेळात वेळ काढून आमच्या पार्ले स्पोर्ट्स क्लबला भेट दिली. कारण आपल्यासारखे सोशल मीडिया ॲक्टिव्हिस्ट जेव्हा आमच्यासारख्या मंडळांना भेट देतात तेव्हाच आमची मंडळं इतर बऱ्याच मंडळांपर्यंत आणि लोकांपर्यंत पोचतात. त्याबद्दल पुन्हा तुमचे धन्यवाद. तर पार्ले स्पोर्ट्स क्लब एक मंडळ नसून एक कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये हे सर्वजण सदस्य आहेत. आणि पार्ले स्पोर्ट्स क्लबची स्थापना जी आहे ती 2002ची आहे आणि तेव्हापासूनचा आमचा जो प्रवास आहे हा नक्कीच सुखदायक आहे. पहिल्याच वर्षी म्हणजे बेसिकली आमची कबड्डीचा संघ आहे. मी स्वतः एक राष्ट्रीय कबड्डी खेळाडू आहे आणि कबड्डी खेळता खेळता मुलांच्या दहीहंडीमध्ये जाऊन फक्त आपण दहीहंडी बघायची आणि मग टाळ्या वाजवायच्या, तर हे कुठेतरी मनाला पटायचं नाही त्यावेळेस. म्हणून आमच्या इकडच्या हनुमान रोडला आमची जी शिवसेनेची एक दहीहंडी असायची, मुलं यायची, आम्ही सगळीजणं वेळात वेळ काढून दिवसभर उभं राहून वेगवेगळ्या मंडळांच्या दहीहंड्या बघायचो. तर मग आम्ही बोलायचो की त्यामध्ये कुठेतरी आमच्या कबड्डीची मुलं दिसायची, काय हे करू शकतात तर आम्ही का नाही. तर त्यावेळेस आम्ही असं ठरवलं चला पुढच्या वर्षी ट्राय करूया आणि 2002ला आम्ही पहिल्यांदाच सगळ्याच कबड्डीच्या मुली अशा 35 जण एकत्र येऊन आम्ही प्रॅक्टिसला सुरुवात केली. प्रॅक्टिसला सुरुवात केल्यानंतर बघितलं तर एकमेकांवरती जेव्हा चढत गेलो तेव्हा आम्हाला ते थोडंसं इझी वाटलं. भीती होती कारण त्यावेळेस दहीहंडी आणि मुली हे समीकरण बिलकुल नव्हतं. म्हणजे तेव्हा कबड्डीला वगैरे पण मुली कधी किंचित प्रमाणात निघायच्या, खूप जास्त प्रमाणात नाही निघायच्या. आणि मग आम्ही पहिल्याच वर्षी 5 थर लावले. तिथेच आमचा कॉन्फिडन्स लेवल खूप वाढली आणि मग 2005पर्यंत आम्ही 5 थर लावले. ज्यावेळेस बघितलं की मुलं आता 7 थराच्या वरती चाललेली आहेत तेव्हा आपण का थांबायचं. आणि 2006मध्ये आम्ही मुली अजून गोळा करून प्रथम 2006ला महाराष्ट्रातले पहिले मुलींचे 6 थर पार्ले स्पोर्ट्स क्लबने आम्ही लावले आणि तो आम्हाला खरोखर अभिमानास्पद गोष्ट आहे आमच्यासाठी.
आणि ते लावल्यानंतर तोपर्यंत दहीहंडी मध्ये मुलींची संख्या, मंडळांची संख्या वाढत गेली आणि आम्हाला पण खूप आनंद वाटला की आपण कुठेतरी निमित्त बनतोय की इतर पण मुलीची संख्या दहीहंडीची वाढत चालली आहे. आणि मग पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून आम्ही दरवेळेस दहीहंडी, मग रेडबुल कॉम्पिटिशन्स आलं, त्या रेडबुल कॉम्पिटिशन्समध्ये आम्ही पार्टिसिपेट केलं. सलग 3 वर्ष आम्ही प्रथम पारितोषिक मिळवलं. त्याच्यानंतर आम्ही गेल्या वर्षी 2023ला गेल्या वर्षी प्रो गोविंदामध्ये जे एवढ्या मोठ्या लेवलला दहीहंडीचं स्पर्धा आयोजित केली, त्याच्यामध्ये आम्हाला पार्ले स्पोर्ट्स क्लबला प्रात्यक्षिक सादर करण्याची जी संधी मिळाली त्याचा आम्ही एकदम पुरेपूर उपयोग करून आम्ही कडक 6 थर लावून 6 थर उतरवले. ते सुद्धा आम्हाला एक अभिमानास्पद गोष्ट आणि आम्हाला एक आमची इमेज मेंटेन करण्याची एक संधी मिळाली. आणि कसं असतं, जेव्हा आपण जास्त थर लावण्याचा प्रयत्न करतो किंवा मंडळाचं नावारूपाला येतं तर जबाबदारी खूप वाढली जाते. मग जबाबदारी वाढली तर मग कसं करावं लागतं की मग हा दहीहंडी म्हणजे सगळ्या खेळ मधला असा खेळ आहे की ज्याच्यामध्ये लॉट ऑफ मुलींची संख्या असणं गरजेचं आहे. मग आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग असतं की मग शाळांमध्ये जायचं आहे, त्यांच्या मुलींना कन्व्हिन्स करायचं आहे. मुली कन्व्हिन्स झाल्या की त्यांच्या पालकांना कन्व्हिन्स करायच्या की दहीहंडीला येणार का विचारलं तर प्रथम नाही म्हणूनच उत्तर असतं. तो नकार आम्हाला होकारात मिळवायच्यासाठी आम्हाला खूप स्ट्रगल करावं लागतं, पण स्ट्रगल केल्यावरतीच सक्सेस मिळतं हे पण तेवढंच सत्य आहे. आणि मग कॉलेजमध्ये मग बॅनर्स आम्ही लावतो आणि आता पार्ले स्पोर्ट्स क्लबमध्ये येणारी संख्या वाढत चालली आहे. सोशल मीडियामुळे किंवा मंडळाची एक छबी तयार झाल्यामुळे येतात मुली. परंतु MRDJची आता एक स्पर्धा झाली, तिथे देखील पार्ले स्पोर्ट्स क्लब आता मुलींच्या डोक्यामध्ये जिंकण्याची एक सवय झाली आहे, परंतु ती नुसतीच जिंकायची हवा नाही आहे. तर त्याच्यासाठी माझ्या पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या मुली ज्या आहेत त्या मेहनत करतात. ही मला खूप अभिमानास्पद गोष्ट वाटते त्यांच्याबद्दल की मी काहीच नाही आहे. गीता झगडे प्रशिक्षक असू देत, गीता झगडे टीम चालवते असू देत, आम्ही प्रशिक्षक होतोच कसे तर आम्हाला विद्यार्थी चांगले मिळतात. एक चांगलं प्रशिक्षक, एक चांगला गुरु तेव्हाच नावारूपाला येतात, तेव्हा त्यांचे विद्यार्थी खूप चांगले असतात, नाहीतर गुरु शून्य आहे. आणि मला खूप ना एक असं मनापासून सांगायचं आहे की माझ्या सगळ्या गोष्टी सहन करून त्या टिकलेल्या आहेत. पाऊस, वारा, ऊन ह्याचा त्यांना फरक नाही पडत. कोणत्याही परिस्थितीत त्या माझ्याबरोबर उभ्या असतात. हे मैदान जे आहे ना, या मैदानामध्ये ढोपराच्या खालीपर्यंत पाणी पावसामध्ये साचतं, तलाव असतो, पण त्याच्यामध्ये पण स्वतः हातात काठी घेऊन पाणी काढणं, मैदानामध्ये उतरायचं. आई घाबरूया नको, आपल्याला करायची आहे प्रॅक्टिस. आई तू घाबरूच नको ग, आपल्याला दहीहंडीचे तर आपले लागणार. हो हो हो, हेच आमची ताकद आहे. मुलींमध्ये नाही हा माझ्या प्रकारच नाही आहे. आणि मेन म्हणजे मुलांची प्रॅक्टिस खूप उशिरा चालते, माझी पण प्रॅक्टिस 12 वाजेपर्यंत चालते. कारण आजकालच्या मुली या नोकरी धंदा शिक्षण वगैरे करणाऱ्या आहेत. नोकरी म्हणजे मुंबईमध्ये एकंदर बघितलं तर 7ला 7:30ला आपले ऑफिसेस सुटतात, त्यानंतर घरी जाऊन येणाऱ्या मुली आहेत. 9 साडेनऊला मग मुली 9ला येतात. त्यानंतर प्रॅक्टिस करायची तर मग ती कमीत कमी 2 तास तरी पाहिजे. आणि मग 11:30 12च्या दरम्यान त्या इथून निघून 1 वाजतो. माझ्या टीममध्ये येणाऱ्या मुली विरारपासून इथे मरीन लाईन्सपर्यंतच्या पूर्ण टप्प्यातल्या आहेत. दिव्यावरनं येणारी मुलगी आहे, तिकडनं चेंबूर कुर्ल्यावरनं येणारी आहे, धारावीवरनं येणारी मुलगी आहे. परंतु त्यांच्यामध्ये अशी कुठली हे नसते, भीती नसते की एवढा उशीर झाला तर आम्हाला कसं जाता येईल. आणि त्यातल्या त्यात सर्वप्रथम तुमच्या माध्यमातून ह्या सगळ्यांच्या पालकांचे मी हात जोडून आभार मानते, कारण त्यांनी जो आमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे ना, त्यामुळेच आणि तुमच्या साथीमुळेच आम्ही हे सर्व शक्य करू शकतो. कारण घरातल्यानीच नाही सोडलं ना तर आम्ही या मुली काहीच करू शकत नाही. घरातले आम्हाला सांगतात या मुलींना की जा तू जग, तुझ्या पाठीशी आम्ही आहोत. आणि मग ते घरातले पाठीशी असतात म्हणूनच आम्ही काहीतरी करू शकतो. दहीहंडी ही पुरुषांची मक्तेदारी होती, परंतु कालांतराने आता फक्त पुरुष नाही तर तेवढ्याच बराबरीने महिला देखील उतरल्या आहेत. पुरुषांचे 8 थर लावले तर आम्ही महिला 6 थर लावतो. आता पुरुष 9 थर लावायला लागले. तर यावेळेस पार्ले स्पोर्ट्स क्लबचा मानस आहे आणि जिद्द आहे की आम्ही 7 थर लावण्याचा पुरेपूर प्रयत्न नाही तर लावणारच.
आणि त्याच्यासाठी आमची पूर्ण प्रॅक्टिस चालू आहे. परंतु आमच्या डोक्यात हवा नाही आहे, पण जिद्द आहे आणि जिद्दीनेच सगळं सफल होईल असं मला वाटतं. आणि ह्या सगळ्या लहान लहान मुली आहेत, शिकणाऱ्या असतात, या सगळ्या प्रॅक्टिस करून मग सकाळी शाळेत जातात, कामाला जातात, नोकरी धंद्याला जातात, कॉलेजला जातात. म्हणजे दहीहंडी आहे ना, हे आमच्यासाठी एक ना जगण्याचं साधन आहे. वर्षातून 2 महिने आमच्या महिला एकंदर खूप मजेत जगतात. तर कसं, ही मुलगी आहे, ही मला काय म्हणतेस तू मला? ताई. म्हणजे ही मुलगी आहे, कितवीला आहे? ही दुसरीच्या मुलीची पण मी ताई होते. हिची पण ही माझी मुलगी आहे स्वतः, मुद्रा. आमचं पूर्ण फॅमिलीच दहीहंडीवाली आहे. हिची आई आहे मी, पण इथे मी तिची गुरुच आहे. त्याच्यानंतर हिची पण मी ताई आहे, हिची पण ताई आहे. चकुली, हिची पण. मी तुझी कोण आहे? ताई आहे. म्हणजे कसं असतं की इथे एज फॅक्टर नाही आहे, इथे पैशाचा फॅक्टर नाही आहे, इथे कुठलं वरती खालती नाही आहे ना, जात धर्म काहीच नाही. इथे फक्त आणि फक्त दहीहंडीमुळे आम्हाला जगता येतं. हाफ पॅन्ट घालून दहीहंडीच्या दिवशी मजेत नाचता येतं. तेव्हा बघणाऱ्या नजरा असतात ना, त्या फक्त आणि फक्त रिस्पेक्टेड असतात. कारण जनरली वर्षभरात आपण इतके प्रोग्राम्स करतो, काय आपण खूप सजतो, काय करतो, तेव्हा नजरा वेगवेगळ्या असतात. पण दहीहंडीच्या दिवशी कर्तृत्ववान स्त्री म्हणून बघितलं जातं. मग तिची हाफ पॅन्ट बघितली जात नाहीये, तिचं टी शर्ट वरती झालेलं बघितलं जात नाहीये. त्या वरती झालेल्या टी शर्टवरती आमचे जे गोविंदा मंडळाचे पुरुष मंडळ आहेत ना, ते बोलतात, ते ताई तू घाबरू नकोस, आम्ही तुझ्या सोबत आहे. आम्हाला कुठलाच वाईट अनुभव त्या दिवशी येत नाही. प्रचंड लाखो लोक एकत्र येतात दहीहंडीला. मुलांच्या टीम असतात, मुलींच्या टीम असतात, पण आम्हाला त्या मुलांच्या टीममधून रस्ता काढून दिला जातो. हाच या महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्या दिवशी मुलांची टीम्स आमच्या मुलींना सांगतात की अरे तुम्ही थर लावताय, थांबा, आम्ही तुमच्याबरोबर, आम्हाला बोलवावं लागत नाही. ज्या वेळेस मोठमोठ्या दहीहंडी पथक असू दे किंवा छोटा आयोजक असू दे, तिथे थर लागत असतात, तेव्हा आमचे बाजूला असलेले भाऊ, आमचे काका मामा सर्व जवळ येतात. तेव्हा त्यांना रक्ताचं नाही आहे, तर हे संस्कृतीचं नातं जपायचं असतं आणि तेच आमच्यासाठी रिस्पेक्टेड असतं. आम्हाला जगायचं आहे. आम्ही जन्म घेतलाय, चूल मूल घर आणि जबाबदाऱ्या हे एक महिला म्हणून आम्हाला पूर्ण करायच्याच आहेत आणि ते आम्ही करतो. पण त्यातून आम्हाला आमचं अस्तित्व देखील निर्माण करायचं आहे. आणि मग त्याच्यामध्ये एकंदर सगळे सण बघितले तर दहीहंडी हा असा उत्सव आहे, सण आहे, जो असतो 1 दिवसाचा, परंतु त्याची प्रॅक्टिस आम्ही 2 महिने करतो. पण 2 महिने सगळं करून या एवढ्या शेकडो मुली एकत्र येतात. ही मुलगी येते कांदिवली चारकोप वर्ण, ही येते जोगेशी वर्ण, अंधेरी वर्ण, खार वर्ण, वेस्ट वर्ण, अशा विविध ठिकाणी या मुली येतात. पण यांना संध्याकाळी 6 वाजले की एकच असतं, अरे आपल्याला दहीहंडीला जायचं आहे. मुलांबरोबर मुलींच्या संख्या पण रस्त्यावरती दिसत आहेत. दृष्टिकोन बदलला आहे, मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन. आम्हाला 50% आरक्षण मिळालं असलं तरी सुद्धा आम्हाला आमचं अस्तित्व निर्माण करायचं आहे. आम्ही सिद्ध झालेलो आहोत आणि मगच आम्हाला प्रसिद्ध व्हायचं आहे. दहीहंडी हा आमचा श्वास ध्यास आणि आमचं सर्वस्व आहे आणि दहीहंडीसाठी आम्ही जगतो आणि दहीहंडीसाठी आम्ही आनंदात राहतो. फक्त एवढंच आहे की जेवढ्या मुलींच्या मंडळांना मी एक विनंती करते की उंच थर लावण्यापेक्षा सुरक्षित थर कसे लागतील यावर लक्ष द्या. कारण आपले जेवढी प्रॅक्टिस आहे तेवढेच थर लावा, कारण आपलं जीवन खूप महत्त्वाचं आहे. आणि महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनच्या माध्यमातून जो विमा योजना काढलेली आहे ती सुद्धा आम्हाला खूप फायदेशीर आहे आणि सगळ्याच गोष्टी आमच्यासाठी खूप मजेशीर आहे आणि माझी ताकद आहे आणि यांच्यामुळेच मी आहे, नाही तर मी शून्य आहे. आणि असं म्हणतात समोर जो असतो तो दिसतो, पण मी समोर दिसली तरी सुद्धा गीताताईची, फेमस गीताताई फक्त आणि फक्त माझ्या पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या मुलींमुळे झाली आहे आणि या मुलीच फक्त माझी ताकद आहे. यांच्यामध्येच मला जगायला आवडतं. मला इथे सांगावंसं वाटतं की मला पण मुलगी ना दहीहंडीच्या दिवशीच झाली आहे. अष्टमीच्या दिवशी माझ्या मोठ्या मुलीचं नाव अष्टमी ठेवलं आहे मी आणि तिचा जन्म अष्टमीच्या दिवशी झाला आहे. याच ग्राउंडला मला पेनिंग पण स्टार्ट झालेलं.
6 तर लागत नव्हते. 9 महिने कंप्लीट झाले होते आणि 9 महिने कंप्लीट झाल्यावर मी रोज पोटावर आटवून बोलायची, अरे प्लीज यार आज डिलेवरी नको, माझे 6 नाही लागले. परंतु ज्याच्यावर आपण खूप प्रेम करतो ना ते आपल्याला मानतं. ग्राउंडमध्ये गेली, 6वा तर जसा उभा राहिला तसं ट्रेनिंग स्टार्ट झाली आणि मला त्या दिवशी अष्टमीच्या दिवशी मुलगी झाली आणि तिचं नाव मी अष्टमी ठेवलं. आणि प्राऊड फिलिंग आहे की अष्टमी घरामध्ये पण खूप चांगल्या पोझिशनला राहते, एक्के वगैरे उचलते. सो माझं पूर्ण कुटुंब म्हणजे माझा नवरा तो कोच पण आहे इथे, माझ्या दोन्ही मुली दहीहंडी खेळतात, त्याचप्रमाणे माझ्या बहिणीकडची माझी बाचे भावंड, माझा भाऊ, त्यांची मुलं, माझे मामा, ज्यांच्यामुळे मी आज हे सर्व करू शकते. कारण माझे आईवडील लहानपणीच वारले, तर माझ्या मामांनी मला लहानाचं मोठं केलं आहे. त्यामुळे जर माझा मामा माझ्यासोबत स्ट्रॉंगली उभा राहिला नसता तर मी काही करू शकली नसती. मला आता तुला हा एकच प्रश्न विचारायचा आहे की आता तर तू मला खूप सारी माहिती दिलीच आहेस आणि आता माझा शेवटचा प्रश्न असणार आहे की गोविंदा ते ॲज अ प्रशिक्षक तोपर्यंतचा तो तुझा प्रवास कसा होता? हो, दहीहंडी सुरू केली तेव्हा एक खेळाडूच म्हणून चालू केलं. परंतु आम्ही सर्व मुलींनी कबड्डीच्या एकत्र केलं. तेव्हा आम्हीच आमचे प्रशिक्षक होतो आणि आम्हीच खेळाडू होतो. आणि मग ते करत 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 खेळाडू लिडरशिप होतीच. आणि मग तेव्हा दहीहंडीच्या वेळेस कोणाचे पालक पाठवायचे नाही, तर त्या पालकांच्या घरी जाऊन आम्हीच त्यांना कन्व्हिन्स करायचो. मग आम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायचो, काकी काय झालं तर आम्ही बघ. मग त्याच्यातून कधी या प्रशिक्षकाचा जन्म झाला ते कळलंच नाही. आणि मग दहीहंडा फिक्स करायला जाताना आम्हीच जायचो. म्हणजे सगळीकडे आम्हाला जबाबदारी आहे, त्या जबाबदारीतून एक प्रशिक्षकाचा जन्म झालेला आहे असं मला सांगायला आवडेल. आणि ताई मला आता शेवटचा प्रश्न हाच असणार आहे की पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला गोविंदा पथक जे काही आता नाव आहे, जेवढं महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आलेलं आहे, त्यामागचं तू श्रेय कोणाला देशील? पार्ले स्पोर्ट्स क्लब हे कबड्डीचा संघ आहे. बेसिकली 2000 सालची त्याची स्थापना आहे. हे 25वे वर्ष आहे आमच्या पार्ले स्पोर्ट्स क्लबचं. 2002ला दहीहंडीची स्थापना केलेली आहे. या पार्ले स्पोर्ट्स क्लब, पार्ले या नावामध्ये खूप काही आहे, यश आहे आणि सर्वच आहे. याचं पूर्ण श्रेय फक्त आणि फक्त माझ्या पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या सर्व मुलींना आहे आणि माझ्या कुटुंबाला आहे आणि सर्व हितचिंतक आहेत ज्यांचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत. आणि पार्ले स्पोर्ट्स क्लब हा असाच प्रवास करेल. तर ताई आता माझा शेवटचा प्रश्न असणार आहे की आता जो काही प्रो गोविंदा मुलांचा चालू आहे आणि मुलींचा सुद्धा व्हावा असं खूप मंडळांचं स्वप्न आहे, तर त्यामागे तू काय बोलशील? हो, स्ट्रगल केल्यानंतरच सक्सेस मिळतो. पहिल्या प्रो गोविंदाला महिलांना आपल्याला संधी दिली आहे प्रात्यक्षिक दाखवायची. आम्हाला कुठलीही गोष्ट भीकमध्ये नको आहे, तर आम्हाला रिस्पेक्टेड प्रो गोविंदामध्ये भाग घ्यायचा आहे. तर सर्व मुलींच्या मंडळांना मी एक विनंती करते की एकतर प्रॅक्टिसला लवकरात लवकर मैदानात पोचा आणि प्रत्येकीने 6 तर लावण्याची तयारी ठेवा. 14 वर्षाची टॉपर चढवून तरच आपण या प्रो गोविंदामध्ये पार्टिसिपेट करणार. आणि मी नक्कीच 3 वर्ष आता झाले पण 4था प्रो गोविंदामध्ये या मुली दिसणार याची ग्वाही देते. तर धन्यवाद ताई, खूपच सुंदर अशी माहिती दिलीस तू. आणि मी सुद्धा श्रीकृष्णाचरणी हीच प्रार्थना करीन की पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला गोविंदा पथकाचे जे काही 2025चे स्वप्न असतील ते सत्यामध्ये उतरून दे. थँक्यू सो मच. गणपती बाप्पा बोल, बजरंग जागेवाले की, साईनाथ महाराज की, महालक्ष्मी माते की, मुंबादेवी माते की, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, पार्ले स्पोर्ट्स क्लब.
मंडळी आता आपल्यासोबत जोडलेले आहेत पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला गोविंदा पथकाची टॉपर, तिचं नाव आहे जिज्ञासा राणे आणि आता ती आपला थोडा अनुभव आणि जो काही आत्तापर्यंतचा अनुभव आहे तो सांगणार आहे. तर ताई तू सांगू शकतेस, तू माझा पहिला प्रश्न तुला हाच असणार आहे की तू पार्ले स्पोर्ट्स क्लब हा कधी जॉईन केलेलास? मी 2022मध्ये जॉईन केलेलं पार्ले स्पोर्ट्स क्लब. मला दादाने हे शिकवलं की कसं चढायचं. त्याच्यासाठी मी या थरामध्ये 6व्या आणि यावर्षी आमची 7ची ट्राय आहे. मी हिला उचलणार आहे. अगर ही उठली तरच आमचे 7 लागणार. आणि ताई मला हेच अजून एक विचारायचं आहे, तू जेव्हा वरती चढतेस तेव्हा तुला भीती वाटते का? नाही, कारण की सपोर्टला एवढी असतात, कारण की जेव्हा भीती असते ना मनात तर लागणार नाही आणि जेव्हा भीती नसते तेव्हा लागतात. आणि तुझ्या घरातून फॅमिली सपोर्ट कसा आहे मम्मी पप्पांचा? माझ्या घरातनं मला सपोर्ट आत्तूचा आहे, मम्मीचा आहे, पप्पांचा आहे, सगळ्यांच्या घराचा आहे. माझ्या भावाचा पण आहे, तो छोटा आहे, तो मला खूप सपोर्ट करतो की घाबरायचं नाही, तुला लढायचं आहे आणि वरती जाऊन सलामी द्यायची आहे. तर धन्यवाद ताई, खूपच सुंदर अशी माहिती दिलीस त्याबद्दल. आणि तिचं नाव काय? स्वराभूषण साहसकर. तू ह्यावर्षी तुला 7व्या थरावर चढायचं आहे, तर तुला कसं वाटतंय? आणि हे तुझं पहिलंच वर्ष आहे ना, तर तुला कसं वाटतंय पार्ले स्पोर्ट्स क्लबमध्ये येऊन? खूप चांगलं वाटतंय. आणि ह्यावर्षी 7व्या थरावर चढणार ना, विश्वविक्रम होणार ना? धन्यवाद, खूपच सुंदर अशी माहिती दिली त्याबद्दल. मंडळी आत्ता आपल्यासोबत आहे मुद्रा झगडे, जी की गीताताई झगडेची मुलगी आहे. आणि आत्ता आपण तिला विचारणार आहोत की पार्ले स्पोर्ट्स तिने कधी जॉईन केला आणि तिचं असलेलं नातं काय. तर दीदी तू सांगू शकतेस, पार्ले स्पोर्ट्स क्लब हा गोविंदा पथक, महिला गोविंदा पथक तू कधी जॉईन केलास? मी जन्मापासून जॉईन केला बिकॉज माझी आईच लाईक कोच आहे. सो मी इन्स्पिरेशन घेतलं तिच्यामधनं की कसं थरात चढायचं, कसं हेल्प करायचं लोकांना. आणि हे दहंडी खेळणं हे माझ्यासाठी इमोशन्स आहेत, बिकॉज मी लहानपासूनच बघते की कसं चढतात, कसं एक दुसऱ्याला सपोर्ट करतात, हेल्प करतात. आणि हे एक असं फॅमिली बॉन्ड झालं आहे. मी एकदम फ्री वागते लोकांशी, कारण की ते एक फॅमिली असं बॉन्ड झालं आहे माझ्यासोबत. आणि तू जेव्हा जॉईन केलेलंस तेव्हा तू कोणत्या पोझिशनला होतीस आणि आत्ता तुझी कोणती पोझिशन आहे? जेव्हा मी जॉईन केलं मी छोटी होती, सो मी टॉपर होती. आणि आता मी लाईक अजून तर फिक्स नाही, बट मी शिडीत असते कधी किंवा थरात पण असते, सो अजून काय फिक्स नाही आहे. तर तुझी ड्रीम प्लेस कोणती अशी की तुला त्या प्लेसमध्ये उभं राहायचं आहे? माझी ड्रीम प्लेस हात द्यायची आहे, बिकॉज मला वाटतं की इफ हात दिला नाही तर सपोर्ट नाही मिळणार, आणि सपोर्ट नाही मिळणार तर मग थरच नाही लागणार. ठीक आहे, खूपच सुंदर अशी माहिती दिलेली आहेस, त्यासाठी धन्यवाद. थँक्यू. तर मंडळी आत्ता आपल्यासोबत जोडली गेलेली आहे पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला गोविंदा पथकामध्ये शिफा शेख असं या ताईचं नाव आहे. आणि आत्ता ती तिचा अनुभव सांगणार आहे. तर ताई तू सांगू शकतेस, आणि तू पहिला प्रश्न तर माझा हाच असणार आहे की पार्ले स्पोर्ट्स महिला गोविंदा पथक हा तू कधी जॉईन केलास? मी शिफा शेख, मी पार्ले स्पोर्ट्स क्लब हा पथक 2013 साली जॉईन केला होता. तेव्हाच आमचा पहिला प्रयत्न झाला होता 7 थरांचा. आणि आता हा दुसऱ्यांदा परत प्रयत्न करणार नाही, आता यावर्षी लावणारच आम्ही. आणि ताई मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की तुझ्या घरातून तुझा फॅमिली सपोर्ट कसा आहे? कारण का तुझं नावच शिफा शेख आहे आणि तू एक मुस्लिम ह्याला बिलॉंग करतेस, तर तुझ्या घरातल्यांकडून तुझा फॅमिली सपोर्ट कसा आहे दहीहंडीसाठी खास करून? म्हणजे आमच्या इकडे म्हणजे आधीपासूनच मी म्हणजे मुस्लिम बिलॉंग करते, पण आमच्या इकडे सगळं चालतं. पण माझी परिस्थिती थोडी लो असून मला स्पोर्ट्समधून काहीतरी करिअर करायचं म्हणून मी या करिअरमध्ये येते. आणि ताई मला असं ऐकायला आलं आहे की तू एक चांगली वेट लिफ्टरसुद्धा आहेस, त्यामागे काय सांगशील? वेट लिफ्टिंग ही माझी इकडूनच चालू झाली आहे. 2022ला मी जेव्हा होती तेव्हा इकडे म्हणजे आले होते वेट लिफ्टिंगचे, तर तेव्हा ताईने माझी ओळख करून दिली होती. आणि ताईमुळे म्हणजे आज जे काय आहे माझं मी नॅशनल केलं आहे, ऑल इंडिया पण केलं आहे, सगळीकडे गोल्ड आहे आणि आता माझं इंटरनॅशनलसाठी सिलेक्शन झालं आहे. तर ताई धन्यवाद ताई, खूपच सुंदर अशी माहिती दिलीस त्याबद्दल.
मंडळी आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अष्टमी झगडे, जी की गीताताईंचीच मुलगी, आणि गीताताईंनी सुद्धा सांगितलेलं आहे की हिचाच जन्म, ह्याच ताईचा जन्म अष्टमीच्या दिवशी झालेला आहे, म्हणून हिचं नाव अष्टमी ठेवलेलं आहे. तर ताई, तुझा पार्ले गोविंदा स्पोर्ट्स क्लब महिला स्पोर्ट्स क्लब सोबतचं नातं काय आहे? माझा जसं तुम्ही बोललात की जन्मच दंडीला झाला आहे, मी लहानपणापासूनच इथे येते, लहानपणापासूनच चढते आणि खूप म्हणजे या मुलींसोबत मी कनेक्टेड आहे. बिकॉज सगळ्यांना मी लहानपणापासून ओळखते, नवीन मुली आल्या आहेत त्या पण खूप चांगल्या आहेत. आणि या वर्षी आमचं असं स्पेशल आहे बिकॉज आम्हाला यावर्षी 7 थर लावायचे आहे आणि आम्ही खूप प्रॅक्टिससुद्धा करतो त्यासाठी, आणि यावर्षी आम्ही नक्कीच लावू. आता माझा शेवटचा प्रश्न तुझ्यासाठी हाच असणार आहे की दहीहंडी म्हणजे नेमकं तुझ्यासाठी काय? जसं माझं जन्मच दहीहंडीला झालं आहे, तर मग माझं त्याचं आधीपासून एवढं कनेक्शन आहे की ऑफकोर्स ते माझ्यासाठी असं सर्वस्व आहे. मी नेहमी त्याच्यासाठी 100% माझ्या इनबिल्ट अशा आत्महत्या येतात की मी करून दाखवणार म्हणजे दाखवणार, आणि माझ्यासाठी ते असं माझं सर्वस्वासारखंच आहे की सगळं माझं दहीहंडी माझ्यासाठी आहे. आणि हे दहीहंडीचे जे 2 महिने सरावाचे असतात ते दिवस कसे असतात? खूप छान असतात. सगळ्या मुली एकत्र येतात, एक दुसऱ्याशी कम्युनिकेट करतात, युनिटी वाढते, नंतर एक दुसऱ्याची स्ट्रेंथ बनून एक दुसऱ्यासोबत. शेवटचा प्रश्न असणार आहे की दहीहंडीने असं तुला काय दिलेलं आहे की जेणेकरून तू त्याची वर्षभर वाट बघत असतेस? वर्षभर वाट म्हणजे असं नाही, बट दहीहंडीच्या निमित्ताने मी खूप सारे देश फिरले आहे. वर्षाच्या म्हणजे जेव्हा मी सिनियरमध्ये होती तेव्हा मी अमेरिकाला गेले आहे, 2 वेळा स्पेनला गेले आहे, लंडनला गेले आहे. तर दहीहंडीमुळे मला खूप काही मिळालं, बाहेरगावचे देश फिरायला मिळाले. बट जस्ट फिरायला नाही तर मी तिथे मुलांसोबत पार्टिसिपेट करून मुलांसोबत चढले आहे. माझे आईबाबा या फील्डमध्ये आहेत म्हणून मे बी, बट आम्हाला माझ्या आईबाबांनी लहानपणापासून चढायचं कसं आधी स्वतःच्या फॅमिलीवाल्यांना उतरवलं, नंतर दुसऱ्यांच्या मुलांना शिकवलं. आणि आम्ही बाहेरगावी जातो तर तिकडे लहान मुलं म्हणजे 3, 4, 5 वर्षाचे पासनं 80 वर्षाची पण म्हातारे लोक असतात जी सहभागी होतात. तर आपल्या इंडियामध्ये जो रूल आहे की 14 इयर्स, तर आमची अशी इच्छा आहे की बाहेरगावसारखं असून आमच्या इथे सुद्धा लहान मुलं चढू आणि म्हातारी सगळी एकत्र येऊन मुली एकत्र येऊन सहभागी होऊन दहीहंडीचे थर रचू. तर धन्यवाद ताई, खूपच सुंदर अशी माहिती दिलीस त्याबद्दल. नमस्कार मंडळी, आता आपण जोडले गेलेले आहोत आशू अवसरे ताईसोबत, जी की खास धारावीवरनं या दहीहंडीच्या प्रॅक्टिससाठी येते पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला गोविंदा पथकासाठी. तर आता आपण त्या ताईला तिचा अनुभव विचारणार आहोत आणि तिचा या गोविंदा पथकासोबतचं असलेलं नातं विचारणार आहोत. तर ताई, तू सांगू शकतेस? नमस्ते, माझं नाव आशू अवसरे, मी धारावीमधून येते. मी ॲक्च्युली भरपूर वर्ष झाले मी पहिला जात होते दुसऱ्या पथकामधून, पण त्याच्यानंतर भरपूर वर्षाचा गॅप देऊन माझ्या मिस्टरांनी म्हणजे त्या दिवशी सोशल मीडियावर मी आणि माझ्या मिस्टरांनी पार्ले स्पोर्ट्स क्लबचा व्हिडिओ बघितला, जेणेकरून त्यांनी साथ दिली म्हणून मी तो इथे येऊ शकले. त्यांनी व्हिडिओ बघून जस्ट ते घरी येऊन मला म्हणत होते की तू पहिला जायचीस ना, तर तू परत कंटिन्यू कर, परत चालू कर. त्यांच्या साथमुळे त्यांच्या म्हणजे त्यांनी जे इन्स्पायर केलं की बाबा जा तू, की तुझं ते परत चालू कर, तू त्याच्यामध्ये परत हे कर स्वतःला. तर त्याच्यामुळे मी आज इथे येऊ शकले. मी पण व्हिडिओ बघितला, जसं की ह्या स्पोर्ट्स क्लबमध्ये जशी युनिटी आहे, एकता आहे, जसं त्यांचं हे थर लावण्याचा जो प्रयत्न आहे त्याच्यामध्ये मला पण असं कुठेतरी वाटत होतं की मी या स्पोर्ट्स क्लबमध्ये एक मेंबर किंवा या फॅमिलीचा एक हिस्सा म्हणून सामील व्हावं. आणि यावर्षी नक्कीच आमच्या कुटुंबाचा प्रयत्न आहे की आम्ही 7 थर लावणार, तर आम्ही त्याच्यासाठी खूप प्रयत्नसुद्धा करतो आहे. तर ह्यावेळेस आम्ही 7 थर लावायचा प्रयत्न करतो आहे आणि आम्ही लावणार. आणि ताई, मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की तू ऑफिसला सुद्धा जातेस बरोबर, असं मी ऐकलं, आणि तू ऑफिस आणि दहीहंडी हे कसं मॅनेज करतेस? माझं ऑफिस ॲक्च्युली सकाळी 9:30ची रिपोर्टिंग असते, मला घर 8:30ला सोडावं लागतं, आणि त्याच्यामुळे मग तिथून जेणेकरून ऑफिसचा टायमिंग माझा 9:30 ते 6, 6:30पर्यंत आहे. पण ते घरी येईपर्यंत मला ऑलमोस्ट 8, 8:15 होतातच. मग त्यामुळे इकडची प्रॅक्टिस आमची ॲक्च्युली 9च्या टायमिंग असतो की इथे 9ला यायचं. पण आम्ही जे जॉब करतात वगैरे, तर आम्ही एकमेकांना हे करून आम्ही जवळजवळ 9:30पर्यंत ऑलमोस्ट आमचा पूर्ण प्रयत्न असतो की आम्ही इथे पोचावं करून.
तर मग घरी जाऊन परत मग ते घरी जाऊन घरची कामं जेवण वगैरे सर्व मग ते सर्व मॅनेज करून पूर्ण हे करावं लागतं. पण ते मॅनेज होतं जर मनात जिद्द असेल आणि असं वाटत असेल की अरे नाही मला करायचं आहे तर मला ते होतं मॅनेज, आपोआपच होतं मॅनेज की मला या ठिकाणी जायचं आहे. पण असं थकवा कधीच वाटत नाही की मला यायला खूप थकले मी आज जाऊ का नको. उलट मला असं वाटतं मी कधी पोचते तिकडे. आणि ताई माझा शेवटचा प्रश्न असणार आहे, आणि ह्यासाठी तुझा फॅमिली सपोर्ट कसा आहे दहीहंडीला घेऊन? दहीहंडीला म्हणजे ॲक्च्युली माझे मिस्टर पण दहीहंडीमध्ये जातात आमच्या एरियातून, ते पण पहिला तेच जात होते. तर त्याच्यानंतर मी पण मध्ये जायचे, त्याच्यामुळे आम्हाला ते गॅप झाला, त्याच्यामुळे थोडंसं आम्ही ते एक सुटून गेलेलं. पण ते आता परत कंटिन्यू करायला मिळतं त्याचा मला आनंद वाटतो. आणि त्याच्यामुळे जसं माझ्या मिस्टरांनी मला साथ दिल्यामुळे ते मला खूप असं बरं वाटते की चला माझ्या फॅमिली मेंबर माझ्या मागे आहेत की बाबा तू जा, तू कर, तू करू शकतेस, तुला एक चांगला सपोर्ट पण मिळेल, तुला म्हणजे तिथे काहीतरी नवीन शिकायला मिळेल. त्याच्यामुळे मला इथे येऊन तर खूप छान वाटतंय. या नवीन फॅमिलीसोबत खरंच मला खूप आनंद वाटतोय. तर धन्यवाद ताई, खूपच सुंदर अशी माहिती दिलीस त्याबद्दल. थँक्यू. आणि फायनली मी सुद्धा आता स्टेशनवर आलेलो आहे. खूपच सुंदर असा प्रतिसाद दिलेला आहे आपल्याला पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला गोविंदा पथक यांनी. आणि मी सुद्धा श्रीकृष्णचरणी हेच प्रार्थना करेन की जे काही 2025चे त्यांचे स्वप्न असतील ते सत्यामध्ये उतरून दे, आणि 7 थरांचा त्यांचा जो काही ध्येय आहे तो 2025मध्ये पूर्ण होऊन दे, हेच मी श्रीकृष्णचरणी प्रार्थना करीन. आणि तुम्हाला देखील आजची व्हिडिओ आवडली असल्यास लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझ्या ज्या काही नवीन व्हिडिओ असतील त्या तुम्हाला सर्वप्रथम दिसतील. चला तर मग आता आपण आजच्या पुरती इकडे रजा घेऊया आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या.